परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। गोपाल कृष्ण भगवान की जय। परम पूज्य भगवान बाबा की जय। परम पूज्य भक्तराज महाराज की जय। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज इथे ज्ञानेश्वरीवर चिंतन करण्याचा योग तुम्हा सर्वांना माहितीच आहे। सर्वप्रथम गुरुवर्यांची आणि इतर सर्वांची मी अगदी नतमस्तक होऊन माफी मागते। जिथे जायला 3 तास लागले कळालं नाही कसं, पण यायला 4-4.5 तास लागले। प्रयत्न होता वेळेत पोहोचण्याचा, पण सर्वांना इथे माझ्या आधी येऊन मला विलंब झाल्यामुळे सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन मी क्षमा मागते। सर्वात मोठं पातक म्हणजे गुरुवारी इथं हजर आहेत आणि मी नाही आहे, हे पातक आज माझ्याकडून घडलेलं आहे। व्हायला नको होतं असो। अगा उपजने आणि निमने हे साचची का मानने, तया जीवलोकू मी म्हणे संसारू हन। या जीवलोकामध्ये जन्माला आल्यानंतर वेळ केल्यामुळे फारशी प्रस्तावना करत नाही। बाबांच्या आज्ञेनं जेवढं बुद्धीला जमेल तेवढं बोलण्याचा या ओवीवर प्रयत्न करते। मुळात संसारोहन, जीवलोकू मी म्हणे संसारोहन। संसार म्हणजे काय? काही ठिकाणी संसाराला प्रकृती म्हटलेलं आहे, माया म्हटलेलं आहे, किंवा मायावी जी काही संरचना आहे, रचना आहे, त्यालाही संसार असे म्हटलेलं आहे। जे दिसतं ते काय आहे? ज्ञान आहे की अज्ञान आहे? जे दिसतं ते काय आहे? ज्ञान आहे की अज्ञान आहे? जे दिसत नाही ते काय आहे? किंवा आपल्याला काय वाटतं, आपल्याला काय दिसतं? आपण ज्या गोष्टी आपल्या समोर दिसतात त्याला आपण ज्ञान असं म्हणतो, पण मुळात काय असतं? ते अज्ञान असतं। आणि ज्या गोष्टी आपल्यासमोर दिसत नाहीत, आता पंचमहाभूत आहेत किंवा भगवंत आहे, सर्व साक्षात्कारी भगवंत तुम्हा आम्हाला आपल्या डोळ्याने किंवा आपल्याला दिसत नाही, मुळात तो असतो। याला काय म्हणायचं? ज्ञान म्हणायचं। पण मुळात आपण या सर्व गोष्टीपासून दुरावलेले असतो। संसार जे आहे, प्रकृती किंवा संसार, मुळात हा भगवंताची जी माया आहे किंवा भगवंताच्या कल्पनेमधून भगवंतानी तयार केलेली ही जी संरचना आहे, याला इथे संसार असं म्हणतात। काही ठिकाणी संसाराची व्याख्या दिलेली आहे, संसरती इति संसार। हा म्हणजे काय? संसार हा दिवसेंदिवस वाढत जातो, वाढत जातो, वाढत जातो, याला संसार असं म्हणतात। काही ठिकाणी म्हटलेलं आहे की जो परिवर्तित जातो, ज्याच्यामध्ये परिवर्तन होत जाते, दिवसेंदिवस बदल होत जातो, त्याला संसार असं म्हणतात, त्याला प्रकृती म्हणतात, त्याला सृष्टी म्हणायचं। तिचे दिवसेंदिवस ज्यामध्ये आपल्याला बदल जाणवायला लागतो। नेमकं जर संसाराची व्याख्या पाहायला गेलं तर श्रीमद आद्य आचार्य शंकराचार्यांनी संसाराची थोडीशी वेगळी व्याख्या आम्हाला सांगितलेली आहे, जे आपण नेहमी ऐकतो। काय?
पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे. जी व्याख्या आहे ही शंकराचार्याने दिली. तर याचा अर्थ की जन्म आणि मृत्यू, पुन्हा जन्माला येणे, पुन्हा मरणे, पुन्हा जन्माला येणे, पुन्हा मरणे, म्हणजे जन्म मरणाचं जे चक्र आहे त्याला इथे शंकराचार्यांनी काय म्हटलेलं आहे? संसार असं म्हटलेलं आहे. माऊली ज्ञानोबा तेच म्हणतात की उपजेने आणि निमणे, जन्माला येणे मृत्यू होणे, जन्माला येणे मृत्यू होणे. आणि आपण ज्याला म्हणतो, आता आपण काय म्हणतो? संसार. ही आपल्या दृष्टीने जर व्याख्या पाहिली तर घर दार मुलं बाळं किंवा जे वाढणारा आपला संसार आहे त्याला आपण संसार म्हणतो. पण मुळामध्ये हा संसार नाही, तर हा काय आपला प्रपंच आहे. जर याच्या शब्दाकडे, या गोष्टींकडे जर संसाराच्या दृष्टीने पाहिलं, मुळात ज्ञानोबा संसार होता का? नाही. मग ज्ञानोबा का म्हणतात आजी संसार सुफळ झाला गे माय. ज्ञानोबा तर विरक्त होते, या सर्व गोष्टींच्या पलीकडे होते. पण संसार म्हणजे काय? तर जन्म आणि मृत्यू यामधला जो प्रवास असतो, जे जीवन असतं त्याला संसार म्हणतात. मग या इहलोकामध्ये तुम्हाला आम्हाला देह मिळाल्यानंतर, आपल्याला देह मिळाल्यानंतर भगवंताने मुळात देह दिलाय कशासाठी हे महत्त्वाचं आहे. देह कशासाठी दिलेला आहे का? या चक्रातून, हे जे जन्म मृत्यूचं चक्र आहे या चक्राचं भेदन करून पुढे जाण्यासाठी देह दिलेला आहे. पण या चक्रामध्ये आल्यानंतर इथील अवघीच व्यसने, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, अनेक गोष्टींचं आपल्याला काय होतं? व्यसनं लागतात. थोडंसं जर विचार केला शरीराचा, देहाचा, मुळात देह संसार हा जन्माला येण्याच्या आधी नसतोच. जन्माला येण्याच्या आधी कोणाला संसार असतो का? नाही. जन्माला आल्या आल्या संसार आहे का? नाही. पण जन्माला आल्यापासून एक शाश्वत सत्य आहे, मृत्यूपर्यंत जाणं. आणि जन्माला आल्यानंतर मृत्यूपर्यंत जाण्यासाठी जो काही वेळ असतो त्याला आपण आत्ताच म्हटलं का त्याला काय म्हटलं जाते? संसार. जन्माला आल्यानंतर संसार नसतो. जन्मापासून ज्या गोष्टी असतात मृत्यूपर्यंत, मृत्यूनंतर हे संसार नसतो, काहीच नसतं. ना समोर दिसणाऱ्या गोष्टी नसतात, ज्याला आपण म्हणतो की हा माझा संसार, तो माझा संसार, घरदार मुलं बाळं किंवा प्रॉपर्टी असेल, धन असेल, धनधारापुत्र काही असू द्या, पुढेही नसतात आधी नसतात. याचप्रमाणे जी प्रकृती आहे ही प्रकृती काय आहे? मायावी आहे. संसार हा काय? मायावी आहे. भगवंताने एक ऐकलं होतं मी एके ठिकाणी की प्रकृती भगवंताने एका कीर्तनकाराचंच ऐकलं होतं, माहिती नाही आता, मी त्याच्यावर अभ्यास केला नाही, की प्रकृती आता एका ठिकाणी सप्त्याचं नियोजन चालू आहे. सप्त्याच्या वर्गणीसाठी किंवा सप्त्याच्या नियोजनासाठी काही मंडळी भगवंताकडे आलेली आहेत असं मी ऐकलं, ते तुम्हाला सांगते. आणि नियोजन चालू आहे. भगवंताला सांगितलं की बाबा सप्त्याचं नियोजन आहे, वर्गणी वगैरे द्या. भगवंताने सांगितलं ठीक आहे, जा म्हणे मायेकडून घ्या तुम्हाला काय घ्यायचं ते. आता मायेकडे गेल्यानंतर जसं आपल्याकडे एखाद्या गोष्टीचा अधिकार आपल्या घरामध्ये आपल्याला येतो तेव्हा आपल्याला सटा माझ्याकडे अधिकार आला, मग आपला निर्णय अगदी तगडा असतो. मायेकडे गेल्यानंतर मायेने अगदी त्या आठवड्याभराची जी काही खर्च पाण्याची यादी आहे ती सांगितली, हां हे आमच्याकडून, ते आमच्याकडून, ते आमच्याकडून, ते आमच्याकडून, ठीक आहे झाला. सप्ताह झाला. सप्ताह झाल्यानंतर जी काही बिलं असतील, जी काही यादी आहे ती भगवंताकडे आली. भगवंताकडे आल्यानंतर भगवंत म्हणतात एवढं मोठं बिल कसं काय आलं? मग विचार केला, मायाला विचारलं काय, तुम्ही तर म्हटले का आपल्याकडून देऊन टाका. त्या प्रकारे जसं भगवंताला मायेने केलेल्या या कार्यक्रमाचं बिल भरावं लागलं, त्याप्रमाणे ज्या प्रकारे ही माया संरचना करते, माया ज्याप्रमाणे खेळ करते, त्यामध्ये भगवंत घरातल्या बाईनी, घरातल्या लक्ष्मीनी जर कोणत्या गोष्टीचा खर्च पाणी केलेला आहे तर घरातल्या पुरुषांना तो भरावाच लागतो. त्याप्रमाणे इथे भगवंताला त्यामध्ये समाविष्ट व्हावं लागतं. भगवंत काय? जे ब्रह्म आहे त्याला आपण ब्रह्म म्हणतो. पण ब्रह्म
हे विरक्त आहे. ब्रह्म मायेच्या अधीन नाही, ब्रह्म वेगळं आहे, ब्रह्म विरक्त आहे. ब्रह्म मायेच्या अधीन आहे का? नाही. तो सर्व गोष्टीपासून विरक्त आहे, निर्गुण निराकार आहे. पण जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली, सृष्टी निर्माण केली, या सृष्टीवर जेव्हा भगवंताने सृष्टी मायेच्या अधीन दिली का मायेला या सृष्टीवर सर्व खेळ करायचा आहे, चालवायची आहे ही सृष्टी. जसं मी म्हटलं, जसं घरातल्या स्त्रीनं, घरातल्या लक्ष्मीनं केलेल्या खर्चाचं बिल हे नवऱ्याच्या, हे घरमालकाच्या खिशातून जातं, त्याप्रमाणे भगवंताला स्वतःहून या सृष्टीमध्ये समाविष्ट व्हावं लागलं. कशा प्रकारे? थोडंसं जड जाते, जड मलाही जाते, माझी थोडी घाई झाली म्हणून मलाही जड जाते. ज्या प्रकारे मायेनं केलेला जो काही खेळ असतो, जो काही मायावी खेळ असतो, हा जो रचलेला खेळ आहे, यामध्ये होणाऱ्या क्रियांना इथे भगवंतालाही त्यामध्ये समाविष्ट व्हावं लागतं. हे बघा, माया आणि भगवंत वेगळे. पण जेव्हा भगवंत मायेच्या अधीन जातो तेव्हा तो सृष्टीमध्ये तुमच्या आमच्यामध्ये अंशरूपाने, जीवात्म रूपाने प्रवेश असतो. तो तुमच्या आमच्यामध्ये अंशरूपाने, जीवात्म रूपाने आहे. केव्हा? जेव्हा भगवंत आणि माया सामावलेली आहे. आणि जेव्हा भगवंत मायेपासून विरक्त आहे तेव्हा तो परब्रह्म परमात्मा तो विरक्त आहे. माया त्याच्या अधीन आहे. माया सर्व करते, माया पृथ्वीवरील सर्व जडणघडण करते, माया सर्व खेळ करते. पण कधी भगवंताच्या आधिपत्याखाली राहून मेन जो बॉसिंग करणारा असतो तो कोण असतो? पूर्वब्रह्म परमात्मा असतो. तो गाईड करतो. त्या दिशेने माया काय करते? हा सर्व पृथ्वीवरचा जो काही खेळ आहे, जन्म असेल, मृत्यू असेल, जरा असेल, व्याधी असेल किंवा इतर सर्व गोष्टी आहेत. जसं एक छोटंसं उदाहरण पाहूया. जसा सोनार असतो, सोनार दागिने घडवतो, अनेक अलंकार घडवतो, वेगवेगळे अलंकार असतात. त्यामध्ये जोडवे असतील, कानातले असतील, नाकातले बुगडे वगैरे असतील, मणी मंगळसूत्र असेल, इतर अनेक गोष्टी असतील. सोनार बनवतो, सोनार तयार करतो, सोनार विकतो. एखाद्या सोनाराकडे सगळं आहे, एखाद्या सोनाराकडे सगळं आहे, मशिनरी आहेत, मोठं दुकान आहे, शोरूम आहे, दागिने घडवायचे जे साचे असतात ते पण आहेत, कामगार आहेत, विक्रीसाठी ग्राहकही समोर बसलेला आहे. पण त्यांच्याकडे सोन्याचा अंश मात्रही नाही, सोनंच नाही आहे. तर सोनार सोनं घडवू शकत नाही. सोनार दागिना घडवू शकतो का? नाही. त्याप्रमाणे या मायेचा जो खेळ आहे तो भगवंताच्या अधिपत्याखाली चालतो. भगवंताशिवाय माया काय आहे? शून्य आहे. भगवंताशिवाय मायेचं कोणतंही काम होत नाही. माया कोणत्याही गोष्टीमध्ये भगवंताच्या आज्ञेशिवाय किंवा भगवंताच्या आज्ञेशिवाय पुढे जाऊ शकत नाही. पण काही गोष्टी असतात का जिथे भगवंत स्वतः मायेच्या अधीन जाऊन सर्व साक्षात्कार स्वरूपामध्ये तुमच्या आमच्यामध्ये, आपण काय म्हणतो, अहम ब्रह्मास्मी, मी काय आहे? भगवंताचं अंशात्मक रूप आहे. तुमच्या आमच्यामध्ये विठ्ठल जळीतळी भरला, रीता ठाव नाही मुरला, तुमच्या आमच्यामध्ये तो व्याप्त असतो. तो या प्रत्येक हवेमध्ये, पंचमहाभूतामध्ये, या प्रत्येक अगदीच निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा भगवंत काय आहे? व्याप्त आहे. पण जर संसाराचा विचार करायचा, प्रकृतीचा विचार करायचा, तर भगवंताने मायेच्या माध्यमातून ही जी प्रकृती निर्माण केलेली आहे, या प्रकृतीमध्ये आपला सर्वात महत्त्वाचा विषय होता संसार, थोडासा बाजूला गेला. पण संसार किंवा प्रकृती, माया, मायावी, याला का म्हणतात? का जे दिसतं पण ते नसतं, त्यामुळे त्याला काय म्हणतात? मायावी. संसार कसा आहे? मायावी. प्रकृती कशी आहे? मायावी आहे. जे दिसतं पण मुळात ते नसतं, त्याला म्हणायचं मायावी प्रकृती किंवा मायावी संसार. संसाराला काही ठिकाणी ज्ञानोबारायांनी किंवा इतर संतांनी काही ठिकाणी भवनदी असं म्हटलेलं आहे. तर या संसारामध्ये आल्यानंतर नेमकं करायचं काय? आपला जन्माला घातल्यानंतर, जन्माला आल्यानंतर, संसार रूपी सागरामध्ये आल्यानंतर जो भगवंतानी मूळ उद्देशासाठी आपल्याला, तुम्हा आम्हाला इथे पाठवलेला आहे,
इथे आल्यानंतर नेमकं करायचं काय? करायचं काय? मुलं बाळ राडा उष्टी काढा एवढंच आपलं कर्तव्य आहे का? या देहाला आल्यानंतर, या संसारामध्ये असल्यानंतर मूळ संसार आपला काय आहे तर भगवंताची प्राप्ती करून घेणे. मी तुम्हाला सांगितलं जसं संसार जो काही किंवा काही आहे ते आधी नव्हतं, जन्माला आल्यानंतर आपला जीव हा काय असतो? निवृत्त असतो. पण संसाराच्या अंगी अवघीचं व्यसने म्हटल्याप्रमाणे आणखी काही व्यसनं या जीवात्म्याला जे सहजतेने जडले जातात, मोह असेल, माया असेल, भरपूर अशी व्यसनं जडली जातात आणि त्यामुळे जीव काय होतो? निवृत्तीच्या मार्गाने चालणं विसरून जातो. म्हणून या संसाराला काय म्हटलेलं आहे? भवनदी. ज्या भवनदीचे 2 तीर आहेत, एक प्रवृत्ती आणि एक निवृत्ती. या संसार सागरामध्ये आल्यानंतर उपजल्यापासून तर निमण्यापर्यंतचा जो काळ आहे तो काळ म्हणजे ही जी भवनदी आहे ती आपल्याला तरुण जाण्यासाठीचा असतो. आणि जो तरुण जाण्यासाठीचा काळ आहे त्या तरुण जाण्यासाठीच्या काळामध्ये जे काही आपल्याकडून सत्कर्म होतील, कथा, कीर्तन, नामस्मरण, चिंतन, संत समागम या माध्यमातून आपण ही भवनदी तरू शकतो. पण नेमकं आमच्यासोबत उलटं होतं, आपल्यासोबत उलटं होतं. ते गजानन कॉलनीत नाही होत. खरं तर बाहेर सांगायचा विषय हा, गजानन कॉलनीमध्ये नाही होत. इथं अध्यात्म स्वरूप असं चैतन्य बाबांच्या स्वरूपामध्ये इथे प्रकट आहे आणि या चैतन्यामुळे कोणालाही मार्ग भटकण्याची गरज पडत नाही. आणि मार्ग तुम्ही भटकत नाही आहात कारण चैतन्य इथं आहे. आणि आज व्यासपीठापासून मला मार्ग भटकावं लागतंय कारण मी चैतन्यापासून दूर आहे. हे शाश्वत सत्य आहे. पण ही भवनदी पार करून जाण्यासाठी जो संत समागम आहे, नामस्मरण आहे, चिंतन आहे, ग्रंथांचं पूजन, श्रवण, चिंतन आहे ते आम्हाला नित्यानं केलं गेलं पाहिजे. तेव्हा या प्रवृत्त मार्गाकडून किंवा या प्रवृत्त झालेल्या तीराकडून आपल्याला निवृत्तीच्या तीराकडे जाण्यासाठी रस्ता मिळतो. एवढंच नाही, काही ठिकाणी तर या संसाराला काय म्हटलेलं आहे? संसार सिंधू हा दुस्तर, खूप भयानक आहे, खूप मोठा आहे, खूप दुस्तर आहे. तो तरुण जाणं शक्य आहे का? नाही. एकदा काय झालं, एका सागराच्या काठावर, एका सागराच्या किनाऱ्यावर एक व्यक्ती बसलेला होता. तो व्यक्ती 8 दिवस झाले तिथे बसलेला आहे, 15 दिवस झाले तिथे बसलेला आहे. त्याच्यासोबत काही साहित्य आहे, त्याचे कपडे आहेत, कपडे लत्ते सर्व घेऊन बसलेला आहे. येणार जाणार विचारतात, का रे बाबा तू इथे 8 दिवस झालं बसलेला आहे, 15 दिवस झालं बसलेला आहे, 20 दिवस झालं बसलेला आहे, एवढ्या दिवसापासून तू इथे बसला, नेमका बसलाय कशासाठी? तर त्याचं उत्तर काय होतं? अरे बाबा, मला या सागरामध्ये स्नान करायचंय, मला या सागरामध्ये अंघोळ करायची आहे आणि या सागराच्या लाटा शांत होण्यासाठी, सागराचं थोडंसं पाणी कमी होण्यासाठी मी या सागराच्या काठावर वाट बघत बसलेला आहे. ज्या दिवशी या सागरातलं पाणी कमी होईल ना, ज्या दिवशी या समुद्रातल्या लाटा बंद होतील, त्या दिवशी मला या समुद्रामध्ये स्नान करायचंय. मला सांगा, या समुद्रातील लाटा कधी बंद होतील? या सागरातलं पाणी कधी कमी होईल का? समुद्र कधी आटेल का? त्यामुळे याला काय म्हटलेलं आहे? संसार सागर, संसार सिंधू, भवदुस्तर, खूप मोठा, खूप भयानक आहे, खूप विशाल आहे, जो वाढत जातो, जो गुंतत जातो, जो दिवसेंदिवस काय होतो? वाढत जातो. पण आपला जसा स्वभाव असतो ना, का आपण मूळ बाजूला ठेवतो आणि भलत्याच गोष्टींच्या नादी लागतो, तसं आपला मूळ हेतू, आपला मूळ उद्देश, आपला मूळ संसार जो संतांनी केलेला आहे तो संसार बाजूला ठेवून आपण रिकाम्या व्यासंगामध्ये गुंतून बसलेलो असतो. संसाराचं पाहायला जायचं तर काही ठिकाणी या संसाराला भवरोग असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? भवरोग. संसार हा असा एक भवरोग आहे जो माऊलींनी सांगितला तो नाही, जो आमच्या दृष्टीने बघतो, जो मनुष्य देहामध्ये आपण मानव म्हणून ज्याच्याकडे बघतो तो संसार, तो असा एक भवरोग आहे
जो असलेलं बल कमी करतो आणि नसलेलं दौर्बल्य, जे काही दुर्बलता आहे ती आपल्याला प्राप्त करून देतो. जसं मी आधी सांगितलं, अवघीचं व्यसने नसलेल्या पीडा आपल्याला प्राप्त करून देतो. गजानन कॉलनीमध्ये नित्यानं भगवंताचं नामस्मरण चालू आहे, येण्याची तळमळ असते, पण हा संसार अनेक वेगवेगळ्या पीडा, अनेक वेगवेगळे गाठोडे असतील किंवा धागे दोरे असतील, ते अडचणीच्या स्वरूपामध्ये मध्ये तयार करून देतो. मग कोणती व्यसनं लागतात? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ही आणखी व्यसनं लागतात आणि आणखी व्यक्ती काय होतो? गुंतत जातो. तुम्ही म्हणतात ज्ञानोबाराय ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांना संसार नव्हता मान्य. ज्ञानोबारायांचा संसार कोणता होता? वसुदैव कुटुंबकम. सर्व जगाच्या हिताने, सर्व जग ही त्यांचा संसार होता. जगाच्या हिताने केल्या गेलेला हितकर कार्य हा त्यांचा संसार होता, जो आपण बघतोय तो नाही. पण तुम्ही म्हणाल मग दुसऱ्या संतांनी संसार केला नाही का? जो आम्ही करतो, घरदार, मुलं बाळं, जो आम्ही करतो तो काही संतांनी केला नाही का? ठीक आहे, तुम्ही माऊली ज्ञानोबारायांना थोडंसं, माऊली ज्ञानोबारायांचा संसार वेगळा आहे, सर्व संतांपेक्षा त्यांचा संसार वेगळा आहे. मग तुकोबारायांचं काय? तुकोबारायांनी संसार केला नाही, सेना महाराजांनी संसार केला नाही, सावता महाराजांनी संसार केला नाही, गोरोबा काकांनी केला नाही, नाथ महाराजांनी केला नाही. नाथ महाराजांनी तर उत्कृष्ट असा संसार केला, उत्कृष्ट असा संसार केला. संसार कोणता? तुम्ही आम्ही बघतो तोही संसार नाथ महाराजांनी उत्कृष्ट केला. आणि ज्ञानोबारायांनी सांगितलेला संसार, परमार्थ रूपी संसार, तोही एकनाथ महाराजांनी उत्कृष्ट केला. परमार्थही उत्कृष्ट झाला महाराजांचा आणि संसारही जो तुम्ही आम्ही बघतो, जो अवघीचा व्यसनेवाला संसार, तो दोन्ही साधता आला पाहिजे. थोडासा विचार केला, निकृष्ट संसार कोणाचा? आपला निकृष्ट संसार आणि आपला निकृष्ट परमार्थ. झटताय पण साधता दोन्ही पण येत नाही, काहीच साधत नाही. मला माहिती नाही तुम्हा सर्वांना साधते, पण माझं मी सांगते, दुःख व्यक्त करते, काहीच साधत नाही. ना परमार्थ साधतो ना संसार साधतो. साधल्या काहीच जात नाही, फक्त काय? रिकामी तळमळ आहे. काय म्हणतात ना, जीव जात नाही आणि वरही येत नाही. ते गोच्या खाणं ज्याला म्हणतात, मधल्यामध्ये तडफड. मग उत्कृष्ट संसार साधला जातो का? नाही. मग माऊलींनी सांगितलेला उत्कृष्ट संसार जो परमार्थ अध्यात्म आहे, जे या सकल जीवनातून तरुण तुम्हा आम्हाला या भवनिधीच्या पार नेणार आहे, तो उत्कृष्ट प्रकारे साधला जातो का? आपला काहीच नाही. हा आपला आहे. संसारही निकृष्ट आणि परमार्थही निकृष्ट. मग उत्कृष्ट संसार कोणाचा आणि निकृष्ट परमार्थ कोणाचा असं पाहायला गेलं तर, काही भगवंताच्या काळामध्ये सतयुगात, त्रेतायुगात जी हिरण्यकश्यप झालं, रावण झालं, यांचा विचार केला तर मग त्यांना भगवंत नाही साधता आला. शेवट तो वेगळा, शेवट भला तो ती गोष्ट वेगळी. पण एवढ्या जीवनामध्ये जीवनभरात एवढं काही कमवलं, तेवढेच जर प्रयत्न भगवंत प्राप्तीसाठी लावले असते तर भगवंत मिळवता आला असता. मिळाला ती गोष्ट वेगळी, शेवटी मिळाला, पण तो वेगळ्या पद्धतीने. पण संसार त्यांनी त्या काळात तो संसार उत्कृष्ट केला, घरं दारं, जो आपल्या दृष्टीने आहे. पण जो माऊली ज्ञानोबारायांच्या दृष्टीने जो संसार आहे, तो संसार तिथेही साधता आलेला नाही. कळतंय का? थोडंफार तर लक्षात येत असं. कारण आज गुंत माझीच होतीये. संसार, प्रकृती, मायाजाळ, नेमकं काय सांगायचं, थोडीशी गुंतागुंत माझीच होतीये. म्हणून आज माझं सगळं लक्ष इकडे असेल, नेहमी असतं, पण आज जास्तच. आज मी इकडून इकडे बघत नाही, आज क्षमता नाही आहे इकडे बघण्याची. पण तर नेमका माऊलींनी नेमका संसार केला संतांनी. मी तुम्हाला सांगत होते की इतर संतांनी संसार केला, पण तो संसार कसा केला? जो तुम्ही आम्ही करतो तोही केला. मुलं बाळं, पिढ्या वाढल्या, त्यांनी उदरनिर्वाह केला. उदरनिर्वाहाच्या व्यासंगाने आलेली जी काही त्यांची पारंपरिक कामं असतील, उदर भरण्यासाठी जी काही कामं असतील, ती करत करत संसार केला. म्हणूनच काय, आता बरीच काही संत मंडळी आहे की ज्यांचं खूप सारं असं
लिखित स्वरूपात वाङ्मय नाही, पण आपल्याला त्यांची नावं ऐकायला भेटतात. त्यांनी संसारही केला आणि भगवत भक्तीही केली. जसं आपल्याला सेना नावी झालं, लतीफ, मोमीन, मुसलमान ही सुद्धा मंडळी आपल्याला ऐकायला भेटतात. तर यांनी कसं केलं, संसार केला, पण तो कशा प्रकारे केला, लटिका समजून केला. लटिका व्यवहार सर्व हा संसार. खोटा समजून संसार करायचा आणि खरा समजून काय करायचा, परमार्थ करायचा. मी संसार म्हणते, प्रपंच म्हणत नाहीये. खरं ज्ञानोबा सांगता तो संसार वेगळा, आपण प्रपंचालाच संसार म्हणतो. मी जो इतका वेळ म्हणत होते ना, तुमचा आमचा तुमचा आमचा संसार, हा म्हणजे प्रपंच. यामध्ये अधिक प्रयत्न करावे लागत नाही. बाबा सांगत असतात, पुत्र धन दारा जे काही आहे, धन मान हे काय आहे, सर्व प्रारब्ध आधीने तुमच्या प्रारब्धात आहे, तुम्हाला मिळणार. बाबा आपल्याला नेहमीच एक कथा सांगत असतात. काय कथा सांगतात बाबा, की तो एक व्यक्ती असतो ज्याला धन नकोय. तो बरेचसे प्रयत्न करतो स्वतःला त्या धनापासून दूर ठेवण्यासाठी, किंवा तो राजाच्याही घरी जाऊन त्या राजासोबत काहीतरी, आपण ज्याला आपल्या भाषेत खोडी म्हणू, खोड्या करत असतो, की राजाने मला शिक्षा करावी, माझ्याकडची संपत्ती कमी व्हावी, असा बराच तो प्रयत्न करतो. पण ते त्याच्या प्रारब्धात असतं. आपण बाबांच्या मुखातून ऐकत असतो, ते त्याच्या प्रारब्धात असल्यामुळं धन त्याला सोडतं का, नाही, धन त्याला सोडत नाही. कारण ते त्याच्या प्रारब्धामध्ये, आपल्या प्रारब्धामध्ये जे आहे, विधिलिखित जे आहे ते आम्हाला मिळणारच आहे. पण भगवंताने नियोजित केलेल्या गोष्टीमध्ये नाक खुपसण्याची किंवा लुडबुड करण्याची ती आपली जुनी सवय, या मानवाची जुनी सवय. का म्हणतात ना, मूळ स्वभाव जाईना, तसा मूळ स्वभाव जात नाही. ते मिळणारच आहे, ते आजही मिळणार आहे, उद्याही मिळणार आहे. त्याच्यासाठी फार तरफड मरफड करण्याची गरज नाही. पण परमार्थ करताना मात्र अधिक असे प्रयत्न करणं आवश्यक आहे. अधिक प्रयत्न करावे लागतात. दुसऱ्यापेक्षा 2 काकण जास्त असे प्रयत्न तुम्हाला या परमार्थासाठी करावे लागतात. पण नेमकं आपलं प्रत्येक गोष्टीमध्ये उलट होतं. आपण ज्या नाही त्या गोष्टीमध्ये विनाकारण पडतो आणि या व्यासंगाच्या मागे, हा माझा संसार, तो माझा संसार, हे माझं घर दार, माझी प्रॉपर्टी, गाड्या घोड्या, या सर्व गोष्टींच्या मागे लागतो आणि आपण मूळ तत्वापासून दूर जातो. एका या मानव देहासाठी अनेक योनीमधून फिरून यावं लागतं. आपण बाबांकडून नेहमीच ऐकत असतो, एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. एका योनीमधून कोटी 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 वेळा फिरून आल्यानंतर हा नरदेह प्राप्त होतो. मग नरदेह कधी प्राप्त होतो? अत्यंत पाप झाल्यावर होतो का कमी पाप झाल्यावर होतो का अत्यंत पुण्याचं गाठोडं सोबत असल्यावर होतो? आपण बाबांच्या मुखातून ज्ञानेश्वरी ऐकलेली आहे. ज्ञानेश्वरीमध्ये बाबांनी आपल्याला सांगितलंच आहे, ते तुम भुक्त्वा सर्ग लोकम विशालम शिन्ने पुण्यमर्ते लोकम विशंती. आपण ते ऐकलेलं आहे. अति पुण्य नाही, अति पापही नाही. जेव्हा पाप पुण्याचं गाठोडं समतोलावर असतं तेव्हा आपल्याला या नरदेहाची प्राप्ती होते. इथे वाङ्मयामध्ये सांगितलं, नर दुर्लभो मनुष्य देहा. का हे नरदेह दुर्लभ आहे, दुर्लभ असून देखील आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि प्राप्त झालेल्या या नरदेहामध्ये आल्यानंतर नेमकं काय साधायचं? माऊलींनी सांगितलेला संसार साधायचा आहे का संतांनी केला, सर्वांनी सांगितला तो लटिका व्यवहार सर्व हा संसार दुर्लक्ष करून, खोटा समजून, मी जसं सांगितलं तुम्हाला भासमान आहे, जो मध्यंतरी दिसतो, ना जन्माच्या आधी ना मृत्यूच्या नंतर, तो मध्यंतरी दिसतो. जसं मृगजळ बाबा आपल्याला सांगत असतात, मृगजळ काय, ते फक्त दिसतं, ते फक्त भासतं, ते सत्य नसतं, ते सत्य नसतं. पण आपण त्याला, किंवा ते हरी नाही, त्याला काय म्हणतं, सत्य आहे बाबा. तसा हा जो संसार आहे, जो तुम्ही आम्ही करतो प्रपंच, याला आपण काय संसार समजून, सत्य समजून याला शेवटच्या टोकापर्यंत करत राहतो. आणि मुळात आपण हे विसरत असतो का बाबा रे, आपल्याला मिळालेला हा जो नरदेह आहे, ही एक भगवंताने दिलेली, आपल्या तुम्हा आम्हासाठी भगवंताने दिलेली काय आहे,
एक विशिष्ट अशी संधी आहे. कशासाठी? या समुद्रातून, या सागरातून तरुण जाण्यासाठी. पण आपण ते न करता भलत्याच गोष्टीच्या मागे लागतो. काही काही लोक तर म्हणतात ठीक आहे, जन्म आणि मृत्यू यामधला जो दुवा आहे ना, मग त्याला तो जो दुवा आहे याला तुम्ही जीवन म्हणता, याला तुम्ही संसार म्हणता ना, पण आम्ही मृत्यूच्याही पलीकडे जाऊ. का म्हणे आम्ही मृत्यूच्या पलीकडे जाऊ, आम्ही अनन्यसाधारण अशा साधना आम्ही करू. कोणत्या? ज्यामध्ये चांगदेवांनी केल्या. का त्यांनी 1400 वर्ष आयुष्य उपभोगलं. त्याचा जर सखोल अभ्यास केला तर ते पूर्ण चरित्र वेगळं आहे. पण म्हणणारे मी कालच एक ऐकलं की भक्ती करता भक्तीने काय साध्य होतं. म्हणजे कर्मकांडातून आम्हाला या आयुष्याला वाढवण्याची संधी प्राप्त होते. म्हटलं कसं? ठीक आहे, मग आयुष्य कधी संपतं? पुण्याचा क्षय झाल्यावर आयुष्य संपतं. भगवंताने ठरवून दिलेल्या कालावधीचा क्षय झाल्यावर आयुष्य संपतं. प्रारब्धाचा क्षय झाल्यावर आयुष्य संपतं. मग आम्ही या कर्मकांडाच्या विधीने आम्ही ते प्राप्त करून घेऊ. काय? जन्म आणि मृत्यूचा जो काळ आहे तर मृत्यूसुद्धा आम्ही ओलांडू. असं कसं? म्हटलं तुम्हाला या पृथ्वी तलावर आल्यानंतर भगवंतच कळाला नाही, भक्ती कळाली नाही, ज्ञान कळालं नाही, तर कर्मकांडाच्या गोष्टी कशा कराव्या? मृत्यूलाही ताडता येतं. म्हटलं बाबा मृत्यूला ताडता येतं हे एवढं सोपं नाही, ते आतापर्यंत भगवंताला शक्य झालेलं नाही. व्यास मुनींची एक कथा येते. व्यास मुनी हे चिरंजीवी आहेत. व्यास मुनींकडे एक दास असतो, जो व्यास मुनींकडे नित्यंताने कामाला असतो. व्यासांना असं वाटतं की हा जो दास आहे या दासाला आपण नित्याने आपल्याकडे कायमस्वरूपी कामाला ठेवूयात. हा दास चांगली सेवा करतो, चांगली आपली काळजी घेतो, सर्व गोष्टी वेळच्या वेळी करतो. मग असं करायचं म्हणजे व्यासांनी काय केलं? त्या दासाला विचारलं, का रे बाबा तू नित्याने माझ्यासोबत राहा. दास म्हणाला, महाराज तुम्ही चिरंजीवी आहात, तुमच्यासोबत मी कसा राहू शकेल? माझं तर आयुष्याला बंधन आहे ना. बरं, मग तुमच्या आयुष्याला बंधन आहे, मग माझं काय? आता व्यासांचा अधिकार काय लहान आहे का? मग व्यासांनी काय केलं? त्या दासांना घेतलं आणि बरं चला मग गेले ते यमपुरीमध्ये. यमपुरीमध्ये गेले. यमपुरीमध्ये आल्यानंतर व्यासांनी सांगितलं यमराजांना का यमराजा हा माझा दास आहे, हा मला माझ्या नित्याने सेवेमध्ये पाहिजे. यमाने सांगितलं, महाराज तुमचं बरोबर आहे, पण हे सूत्र पूर्णतः माझ्या हातात नाही आहे. बरं, मग म्हणे कोणाकडे जायचं, काय करायचं, सूत्र कोणाकडे? मग म्हणे तुम्हाला पुढे जावं लागेल. म्हणे कुठे? म्हणे मृत्यूदेवतेकडे जावं लागेल, कारण त्यांच्याकडून मला जी ऑर्डर आली ती ऑर्डर मी इथे पुढे पुढे ढकलत असतो. बरं, मग दास, व्यास आणि यमराजा कोणाकडे गेले? मृत्यूदेवतेकडे गेले. मृत्यूदेवतेकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, महाराज मृत्यूदेवता हा जो दास आहे हा मला नित्यानं माझ्या सेवेमध्ये पाहिजे, मी चिरंजीवी आहे, मला यालाही चिरंजीवी करून न्यायचं आहे. तर मृत्यूदेवतांनी सांगितलं, महाराज तुम्ही आले आहात बरोबर आहे, तुमचा इथं आदर सत्कार आहे, पण तुम्ही म्हणता तेवढी ही गोष्ट सोपी नाही. म्हणे कसं काय? म्हणे हे सूत्र माझ्या हातात नाही. मग म्हणे भवितव्य देवतेकडे आम्हाला जावं लागेल, बघू तिथे गेल्यावर काय होतं. मग दास, व्यास आणि मृत्यू आणि यमराजा हे सगळे मिळून कुठे गेले? भवितव्य देवतेकडे गेले. भवितव्य देवतेकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, महाराज मला हा जो माझा दास आहे या दासाला मला माझ्या चिरकाल आयुष्यापर्यंत टिकून ठेवायचं आहे. भवितव्य देवता म्हणे ठीक आहे महाराज तुम्ही बसा. मग भवितव्य देवतांनी त्यांचे ग्रंथ वगैरे काढले. त्या ग्रंथामध्ये पाहिलं सोबत कोण आलेले बघा, यमदेवता आलेले आहेत, मृत्यूदेवता आलेले आहेत आणि भवितव्य देवतेच्या घरी गेलेले आहेत. त्यांनी ते पाहिलं आणि ते सांगितलं, म्हणे महाराज यामध्ये असं लिहिलेलं आहे की जेव्हा दास, व्यास, यमराजा, मृत्यूदेवता आणि हे सगळे मिळून जेव्हा भवितव्य देवतेकडे येतील, त्यांच्या घरी येतील, त्यांच्या समोर असतील, तेव्हाच या दासाचा जीवनाचा अंत असेल.
असं म्हणताच व्यासांनी त्या दासाकडे पाहिलं तर तिथे दासाचा जीवात्मा जो आहे या देहातून दूरपर्यंत निघून गेलेला होता. मग मृत्यूच्या पलीकडे जीवन नाही, मृत्यूच्या आधीही जीवन नाही, मग मधला हा भासमान जो काळ आहे. मी तुम्हाला काय सांगत होते की काही लोक म्हणतात की नाही, चांगदेवांनी केलं ना, कर्मकांडाच्या माध्यमातून जे काही आहे त्यांचं ध्यानधारणेचं जो काही माध्यम होतं, त्यांनी योगाच्या माध्यमातून स्वतःचं जीवन लांबवलं, स्वतःचं आयुष्य लांबवलं, तर आम्ही तो प्रयत्न करू आणि आम्हीही हा जो भगवंताने लावून दिलेला संसार आहे आम्ही हा चिरकालपर्यंत नेऊ. पण मुळात हे सूत्र आपल्या हातात नाहीत. आपल्या म्हणजे मृत्यूदेवतेच्या, यमदेवतेच्या, भवितव्य देवतेच्या हे सूत्र कोणाच्याही हातात नाहीत. जी गोष्ट व्यासांसारख्या महात्म्याला जमलेली नाही ती गोष्ट तुम्हा आम्हाकडून साध्य होणारी नाही. मग आपण काय केलं पाहिजे, या जीवात्मरूपी या देहामध्ये जीवात्मरूपी आपण इथे जेव्हा जन्माला येऊ तेव्हा तुम्ही आम्ही या समोर आलेला जो संसार आहे, या समोर आलेल्या संसाराला भगवंताचं मूळ कार्य काय आहे, इथे जन्माला कशासाठी आलेलो आहे, या स्वरूपाची पूर्णतः जाणीव करून या जीवनाकडे पाहिलं पाहिजे. का जो संसार संतांनी सांगितला आहे, जो खोटा समजून करायचा आहे, जो होतो प्रारब्धाने जो प्रपंच होतो तो होतोच, पण तो खोटा समजून करायचा आहे आणि पूर्णत्वाने स्वतःला संसारी असावे असूनही नसावे या माध्यमातून प्रपंचामध्ये असून सुद्धा स्वतःला भगवंत चरणी लीन करायचे आहे. त्यासाठी काय करावं लागेल, जे तुम्ही सर्व करतच आहात, भगवत भक्ती, संत समागम, साधना, ग्रंथांचं पूजन असेल, वाचन असेल, चिंतन असेल, या सर्व माध्यमातून तुम्हा आम्हाला हा जो भवसिंधू आहे, हा भवसागर आहे, तो पार करून जाता येईल. पण आपण एवढे या भवसागरामध्ये एवढे डुबून जाते, जी म्हणतात ना या भवसागरामध्ये एखादी नौका असते, ही नौका पाण्यावर तरंगते, आपल्याला तसं राहता येत नाही. आपण काय करतो, नौका पाण्यावर असते, नौका कोण आहे, तुम्ही आम्ही आहोत, आणि पाणी हे काय, हे जीवन आहे, हा संसार आहे, हे मायावी चक्र आहे, हा सर्व सागर आहे, संसार सिंधू आहे. यावर तरुण जाण्यासाठी आपल्याला रामनामाची, भगवत भक्तीची नौकेची सांगड घालायची आहे. पण बऱ्याच वेळा असं होतं, नौका पाण्यावर नसतेच, नौकेत पाणी जातं. नौका कुठे पाहिजे, पाण्यावर पाहिजे, तरंगली पाहिजे, जेणेकरून तरंगून तिला या जसं मी सांगितलं आपल्याला प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जाता येईल. पण कधी, जेव्हा त्या नौकेमध्ये पाणी जाणार नाही, जेव्हा जन्माला आल्यानंतर सर्व व्यसनांना जडून घेऊन त्या व्यसनाच्या अधीन आम्हाला राहता येणार नाही, जेव्हा त्या व्यसनापासून दूर होऊ, जेव्हा त्या व्यसनाची संग सोडून देऊ, जेव्हा त्या व्यसनापासून आपण स्वतःची सुटका करून घेऊ. कोणाची, देहाची का आत्म्याची, असाही प्रश्न उद्भवतो. सुटका कोणाची होईल, देहाची होईल की आत्म्याची होईल. पाहायला गेलं तर देहाचे इथे प्रकार सांगितलेले आहेत, तो विचार करायचा नाही आहे. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, अकारण देह, आणि काही महात्म्यांनी महाकारण देह असंही वर्णन केलेलं आहे. मी जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, मानवरूपी देहाला जन्माला आल्यानंतर भगवंत निराळा आहे, भगवंत विरक्त आहे. पण भगवंताने या पृथ्वी तलावर मायेच्या चक्रामध्ये, मायेच्या अधीन होऊन सूक्ष्म स्वरूपामध्ये तुमच्या आमच्या मध्ये जो प्रवेश आहे भगवंताचा, तुमच्या आमच्या ठिकाणी, प्रत्येकाच्या ठिकाणी भगवंताचा अंश आहे, अंशात्मक स्वरूपामध्ये भगवंत आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे. प्रत्येकाच्या सर्व प्राणी मात्रांच्या, झाडांच्या, झुडपांच्या सर्व ठिकाणी काय आहे, भगवंत आहे. तो सगळीकडे रत आहे. पण या रत असलेल्या भगवंताला जेव्हा मृत्यू होतो तेव्हा हा जो देह आहे, हा देह इथं सोडला जातो. या देहामधून जो सूक्ष्मरूपी आत्मा आहे, तो सूक्ष्मरूपी आत्मा ज्याचा आहे त्याच्यामध्ये विलीन होतो, ज्याचा आहे त्याच्यामध्ये विलीन होतो. कोणाचा आहे, भगवंताचा अंशात्मक स्वरूप आहे, ते त्यामध्येच विलीन होतं. आपण म्हणतो माणूस गेला, माणूस मेला, किंवा
जीवन संपलं. खरं तर जो स्थूल देह आपल्यासमोर पडलेलाच असतो. रामायणातील एक प्रसंग आहे, चौपाई मला माहीत आहे, फक्त मी वाचलेली आहे, ती माझ्या पाठांतरातली नाही आहे. तुम्हा सर्वांच्या बाबांच्या तर निश्चितच आहे का श्रीराम प्रभूंनी जेव्हा तारा राणीच्या मालकाला मारलं, जेव्हा मारल्यानंतर तो देह असा समोर पडलेला आहे. तारा राणी शोक करते, तारा राणी रडते पडते का तुम्ही काय केलं श्रीराम प्रभू, तुम्ही सौभाग्य नेलं, माझा राजा गेला, माझा संसार जो आहे तो उन्हाला आला, ओस पडला, आणखीन काही. कारण तारा राणीचं नाव ज्या पंचपतिव्रता सांगितल्या जातात त्यामध्ये घेतलं जातं. पतिव्रता अशी राणी होती. मग रडत होत्या, शोक करत होत्या. तर भगवंताने सांगितलं, तुम्ही का शोक करता, तुम्ही का रडता, का रडता तुम्ही, असं कसं विचारता प्रभू, माझ्या पतीला तुम्ही इथे वध झालेला आहे, माझा पती इथे निश्चित पडलेला आहे. मग भगवंताने प्रश्न केला, नेमका तुमचा पती कोणता, म्हणजे असं कसं विचारता, हे शरीर पडलेलं आहे माझ्या पतीचं आहे. जीव नित्य केही लगी तुम रोवा का तो जो प्रगट आहे, जो तुझ्या समोर आहे, तुझ्याला पती म्हणते ना, तो तुझ्या समोर पडलेला आहे. मग तो तुझ्या समोर पडलेला आहे तरी पण तू का रडतेय. मग तो हालचाल करत नाही, तो हालचाल करत नाही, तो कुठल्याही क्रिया करत नाही, त्याचा जो देह पडलेला आहे तो कसा माझा पती तुम्ही मारला. भगवंत म्हणतात, तारा राणी, जसं आजच्या व्यासपीठावर असलेल्या महाराजांचं कन्फ्युजन झालंय तसं तुमचं का कन्फ्युजन होतंय, नेमकं सांगा, तुमचा पती कोणता. हे जे शरीर पडलेलं हे कोणाचं, म्हणे माझे पती. मग तुमचे पती तुमच्या समोर पडलेले असताना तुम्ही का रडताय. मी मारलं, मी जो काढून नेला तो तुमचा पती होता का, हा तुमचा पती. तुम्ही पाहिलं कोणाला, या देहाला. तुम्ही संसार कोणासोबत केला, या देहासोबत. तुम्ही पती कोणाला मानता, या देहाला जो तुमच्या समोर पडलेला. मग तुम्ही तुमच्या जो पती मी नेला, जो सचेतन स्वरूपाने शक्ती मी इथून काढून घेतलेली आहे, तुम्ही ती पाहिली का, तुम्ही तिला कधी बघितलंय का. मग ती मी काढून नेली, तुम्ही का रडताय, असं भगवंत सांगतात. तेव्हा मात्र तारा राणीच्या लक्षात येतं का, अरे रे, आपण तर अजून इथंच अडकलेलो आहोत, जिथं आम्ही अडकलेलो असतो, आपण तर आता इथेच अडकलेलो आहेत. कारण तो भगवंताचा सूक्ष्म स्वरूप असणारा जो सचेतन शक्ती आहे, जी आमच्या सर्वांमध्ये सामावलेली आहे, ती शक्ती भगवंताची आहे. ज्याचा होता त्याने नेला. मग का रडत आहात, मग काय म्हणता, माझा संसार कसा, माझ्या संसाराचं कसं. पण तो त्याचा आहे, त्याने नेला, पण त्याच्यामध्ये तो समाविष्ट झाला का, हा पण प्रश्न उद्भवतो ना. जसं व्यसन लागतात, जसं व्यासंग लागतं, मी तुम्हाला म्हटलं, जशी प्रकृती जी आहे ही भगवंताची मायेच्या स्वरूप, मायेने तयार केलेली ही प्रकृती आहे. माया भगवंताच्या अधीन आहे. कुठे, जेव्हा तो ब्रह्म आहे. माया भगवंताच्या अधीन आहे जेव्हा भगवंत ब्रह्म आहे. पण जेव्हा तुमच्या आमच्यामध्ये अंश स्वरूपात भगवंत प्रगट असतो, तेव्हा मात्र तो या देहाच्या व्यासंगाने तर मायाच्या अधीन असतो. देहामध्ये आल्यानंतर आपला जीव सुद्धा या मायेच्या अधीन जातो ना. करू नये ते करतो, खाऊ नये ते खातो, है की नाही, पिऊ नये ते पितो. सांगितलं जातं की जेव्हा समुद्र मंथन झालं, समुद्र मंथनामधून 14 रत्न बाहेर पडली. आम्हाला सर्वांना माहिती आहेत, बाबांच्या मुखातून आपण वारंवार ऐकत असतो, है की नाही. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, कसुरा, ते लक्ष्मी, ते 14 इंद्र जे आहेत ते इंद्राची पडलेली होती सागरामध्ये. मंदिराचल पर्वत आणून मग ते त्याचं हे केलेलं, मंथन केलं, त्यातून सर्व रत्न बाहेर काढण्यात आली. ती रत्न बाहेर काढल्यानंतर त्या रत्नांचं वाटप झालं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोणतं रत्न कोणाकडे गेलं, कोणतं रत्न कोणाकडे गेलं, कोणतं रत्न कोणाकडे गेलं. एक रत्न आहे जे राक्षसांकडे आलं. एवढंच लक्ष द्या, बाकी जाऊ द्या. बाकीचं प्रवचन मलाच बोलताना कळालं नाही, तुम्हाला काय कळालं, हे की नाही. म्हणजे तुम्हाला सर्वांना कळालं का महाराजालाच आज काही कळालेलं नाही, तो विषय वेगळा. पण जे एक रत्न आहे ना, ते रत्न सुरा नावाचं ते राक्षसांकडे गेलं. ते राक्षसांना देण्यात आलं. त्या राक्षसांनी तेव्हा पकडलेलं ते, तेव्हा त्यांनी ते ग्रहण केलं, तेव्हा ते धरलं.
पण आजपर्यंतही काही राक्षसांनी ते सोडलेलं नाही. कोणतं? ते सुरा नावाचं जे काही आहे. तर अशा अनेक व्याधी, याच्यामध्ये मग खाणं असेल, पिणं असेल, काही असेल, तुमची वाचा असेल, हे की नाही. मी मागे असंच एकदा प्रवचनामध्ये सांगून दिले की आपले जे काही वाचिक मानसिक जे पाप होतात, ह्या सर्व पापामध्ये भगवंताचा जो सूक्ष्म स्वरूप सचेतन शक्ती आमच्या देहामध्ये, स्थूल देह नाही तर सूक्ष्म देह, स्थूल देह हा जो दिसतोय ना, हाडा मासाचा गोळा, याला काय म्हणतात? स्थूल देह. आणि सूक्ष्म देह जी सचेतन शक्ती आहे, देह क्रिया करताना दिसतो, देह क्रियामान असतो, प्रकृती क्रियमानाने, देह क्रियमान असतो, क्रियमान दिसतो, पण कुठपर्यंत? जोपर्यंत भगवंताची सचेतन शक्ती आमच्या या देहामध्ये सूक्ष्म देहाने चालू असते किंवा सूक्ष्म देहाने वसलेली असते, तोपर्यंत हा देह चालू असतो, हा देह क्रिया करताना दिसत असतो. पण जेव्हा हा देह या मानवरूपी 3-3.5 फुटाच्या देहाला, या स्थूल देहाला जो सूक्ष्म देह सोडून जातो, तो नुसता जातो का? सांगितलं ते तुम भुक्ता स्वर्गलोकम विशालम, तो नुसता जातो का? नाही. या देहाच्या अंगाने काय म्हणतात ना, शेजारीन म्हणजे एखाद्याला सवय, समजा आमचे वडील सांगायचे जेव्हा 8वी 9वी 10वीला असेल तेव्हा, की बाई काय असतं, समाजाचा एक दृष्टिकोन होऊन जातो, समोर बाजूचं करतोय ठीक आहे, एखाद्यानं खूप वाईट शब्द बोलती, शिवीगाळ करते, समोरच्याने आपण प्रतिकार दिला नाही, प्रतिसाद दिला नाही, आपण तिथं ऐकत उभं राहिलो घंटा अर्धा घंटा, तर कलियुगाच्या ओघामध्ये काही ना काहीतरी कानावर वाचेवर परिणाम होतो. एखाद दिवशी जेव्हा आपल्याला चुकून हुकून राग येतो, ज्याला येत नाही त्याला चुकून हुकून राग येतो, आणि जेव्हा ते ऐकलेले शब्द असतात तर त्याच्यामध्ये काही वैज्ञानिक कारणं असतील का, आपल्या मनाच्या बुद्धीच्या कोण्यातरी पटलावर त्यांचा तो 2-4 वेळेस ऐकून झालेला परिणाम तो सहज आपल्या वाचेतून बाहेर पडला, तर हे तरी एक पापच आहे ना. मग या पापाच्या माध्यमातून जे आपल्या शरीराला, देहाला आणि आपल्या देहाच्या व्यासंगाने, जसं शेजारणीचं ऐकून एखादीला शिवी येते, शेजारणीचं ऐकून गजानन कॉलनीत येणारे कमी आहेत. मी आले, माझ्यासोबत एकही शेजारी माझी आली नाही, आजही आली नाही, कुठे येतही नाही, पण त्यांच्या नादी लागून माझं येणं कमी झालं म्हणायला हरकत नाही. अशी तर व्यसनं लागतात ना तुमच्या आमच्या या स्थूल देहामध्ये, सूक्ष्म देहाला थोडी का होईना. मी काय सांगत होते की आमचे वडील म्हणायचे की जेव्हा तुम्ही चांगले आहात, तुमचं वर्तन चांगलं आहे, तुम्ही म्हणजे ज्याला म्हणतात का तुमचं आचरण चांगलं आहे, शुद्ध आचरण आहे, पण जेव्हा तुम्ही एखादी व्यक्ती आहे, तर वडील अशा याने सांगायचे आता का तू चालली बाबा, तू शाळेतून घरी येतेय, घरापर्यंत सोबत येणारी, सायकलवर असो पायी असो, तुझी जी मैत्रीण असेल ती कशी आहे, ती खूप जास्त मार्क घेते का, याच्याशी महत्त्व नाही आहे, तिचं आचरण कसं आहे, ते रिकाम्या टवळ्या करते का, इतर मुलांशी बोलते का, रिकाम्या गोष्टी लिहिते का, रिकाम्या गोष्टी वाचते का, पिक्चरचे गाणेच म्हणते का, शेरोशायरीच बोलते का, म्हणजे हे वडिलांचं सांगायचं काम की ती अशा प्रकारचे जर व्यसनं तिला असतील, तू जरी करत नसेल, पण जेव्हा तू तिच्या सोबत राहशील, तू तिच्या सोबत चालशील, तेव्हा समोरच्या व्यक्तीचा जो दृष्टिकोन असतो ना बघण्याचा, प्रत्येकाला माहिती नाही ना दोन्ही वेगवेगळ्या व्यक्ती आहेत म्हणून, दोन्हीचं आचरण वेगळं आहे, समोरच्या व्यक्तीचा एक थोडक्यात एक सूक्ष्म मतानिक दृष्टिकोन होऊन जातो, नाही कडे हे दोन्ही व्यक्ती सारखेच आहेत. तसा एखादी भांडखोर व्यक्ती असेल, भांडखोर शेजारीने रोजच भांडते, एखाद दिवशी न भांडणारे तिच्यासोबत शब्दाला शब्द द्यायला लागते. तसं या देहाला लागलेली व्यसनं, कोणत्या या स्थूल देहाला लागलेली व्यसनं या सूक्ष्म देहामध्ये पापाच्या गाठोड्याच्या रूपाने सोबत जातात. म्हणून तो गेलेला सूक्ष्म देह डायरेक्टली भगवंतापर्यंत जातो का, तो तिथपर्यंत विलीन होतो का, नाही. तर मग तुम्ही म्हणाल, तुम्ही तर सांगितलं प्रवचनामध्ये, तो सूक्ष्म स्वरूपात तुमच्या आमच्यामध्ये बसलेला आहे, तो त्याचा आहे, त्याच्यासोबत गेला, त्याच्यामध्ये विलीन झाला. मग हे जितपत सत्य, मग आम्ही या स्थूल देहाने काहीही करायला मोकळे असं नाहीये. या देहाची पाप पुण्याची गाठोड्याची शिदोरी मात्र सूक्ष्म देहाला सोबत न्यावी लागते. जसा भगवंत या प्रकृतीच्या, या मायेच्या अनुषंगाने झालेली ही जी सृष्टी आहे पालन करत राहतो, कारण काय, घरच्या लक्ष्मीने जे केलं त्याचं पालन ते त्याला न्यावं लागतं सांभाळून. तसं या देहाने जे काही कर्म केलेत, कर्म तर प्रकृती तुमच्या आमच्याकडून करून घेत असते, पण कोणते कर्म करून घेत असते मला एक सांगा, थोडक्यात बोलते आणि थांबते.
इथे एक आणखी प्रश्न उद्भवतो, मग भगवंत आपल्यामध्ये सचेतन स्वरूपामध्ये आहे, मग आम्ही जर वाईट कामं करतो मग भगवंत करतो का? तो तर आपल्यामध्ये आहे ना, मग तो करून घेतोय का आपल्यातून? मुळात तो करूनही घेत नाही, तो तुम्हाला करायलाही सांगत नाही. भगवंत तुम्हाला भांडाही म्हणत नाही, भगवंत तुम्हाला शांत राहाही म्हणत नाही. भगवंत असाही म्हणत नाही का चल बाबा मंदिरामध्ये. भगवंत असाही तुम्हाला म्हणत नाही का चल बाबा एखाद्या चित्रपटगृहामध्ये एखादा चित्रपट पाहू. तो म्हणतो एवढं तुला फिरून फिरून या पृथ्वी तळावर जन्माला घातलंय ना, तुला इथपर्यंत आणलंय ना, मग तुला बुद्धी दिली. जे मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, लक्षात येईल सगळ्यांच्या, माझ्या नाही पण तुमच्या असेल ना. सांगितलं होतं मी, हे की नाही, मन बुद्धी, तुम्हाला 4 गोष्टी सांगितल्या होत्या. तुला बुद्धी दिली आहे सत्य असत्य ओळखायची, है की नाही, चांगल्या वाईट गोष्टी ओळखायची, ब्रह्म ओळखायची, भगवंत ओळखायची, राक्षस ओळखायची, संत ओळखायची, ग्रंथ कोणता, चित्रपटगृह ओळखायची, किंवा जो काही हा जो मंडप असतो, जो सप्त्यासाठी काढलेला धर्ममंडप असतो, ते ओळखायची तुला बुद्धी दिली आहे मी. बरं एवढंच नाही, तुझ्यासाठी ग्रंथ लिहून ठेवलेत, एवढंच नाही, तुझ्यासाठी 4 वेद 18 पुराण भगवंताचीच निर्मिती आहे, एवढं काही करून ठेवलं. मग या देहाच्या गावाला गेल्यानंतर या देहाच्याच स्वरूपामध्ये दंग होऊन या देहाच्या अनुषंगानं आलेली अवघीच व्यसने तू स्वतःची करून घेऊन मला सुद्धा किंवा माझा जो सचेतन स्वरूप सूक्ष्म देह किंवा मी सूक्ष्म स्वरूपामध्ये बसलेला आहे, मला सुद्धा मलिन करायला तिथपर्यंत तुम्ही निघालेले आहात. मग तुम्ही जायला कुठं पाहिजे? हे तुम्हाला भगवंताने बुद्धी दिली, जी प्राण्यांना नाही दिली, जी तुम्हा आम्हाला दिलेली. मग आपण करायला काय पाहिजे? तर या सर्व गोष्टींना, या संसाराकडे एवढंच म्हणेल, हा जो संसार आहे, हा जो संसार जो संतांनीच नाही सांगितला, तुम्हा आम्हाला प्रपंच हा भगवंताने लावून दिलेला आहे, त्याच्याकडे फक्त आणि फक्त एक ड्युटी म्हणून बघायचं आहे, फक्त आणि फक्त एक काम म्हणून बघायचं आहे. काम करायचं, त्याच्याची आसक्ती सोडायची, काम करणे आणि सोडणे. तसं तर तुम्हाला परमार्थ अध्यात्म करताना बाबा वारंवार सांगतात, आसक्ती फलाची ठेवायचीच नाहीये, कुठल्याही गोष्टीची आसक्तीच ठेवायची नाहीये. पण परमार्थ करत असताना त्या संसाराची आसक्ती ठेवायची नाही आणि भगवंताच्या चरणी येईल तैसा बोल, रामकृष्ण हरी भगवंताचं नामस्मरण करायचंय. तद्वत कमीत कमी या देहाच्या गावाला आल्यानंतर या भव नदीतून पार जाण्याचा जो काही भगवंत जेव्हा या देहातून, या स्थूल देहातून सचेतन स्वरूप आत्मा त्याच्याकडे घेईल, तेव्हा मात्र निश्चिंतपणे भगवंताने त्याच्यामध्ये तुम्हा आम्हाला विलीन केलं पाहिजे. एवढा प्रामाणिक प्रयत्न या देहामध्ये आल्यानंतर तुमचा आमचा असावा. असो, आज विषय वेगळा, ठरवला वेगळा, बोलले वेगळं, बराच काही गोंधळ घातलेला आहे मी आज इथे. तुम्हा सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. सर्वप्रथम गुरुमौलींची मी अक्षरशः अष्टांग भावाने मी बाबांची क्षमा मागते. कारण काय असतं माहिती आहे का, मी मागच्या वेळेस बोलले होते, माझी गुरुमौली ब्रँड आहेत, असं मला कधीच लाज वाटणार नाही, कधीच वाईट वाटणार नाही, किंवा कधीच मला असं वाटणार नाही की मी कधीही सांगेल जोपर्यंत जीवाजीवी हां गुरुमौली ब्रँड आहेत, आम्हाला अभिमान आहे या गोष्टीचा. पण आणखी एक गोष्ट सांगते, जेव्हा माझ्यासारखे अज्ञानी लोक गुरुमौली म्हणून आमची दुकान चालू ना, आणि जेव्हा असा गोंधळ घालू ना, तेव्हा मात्र काय होतं, त्या प्रोडक्टची शंका यायला लागते. अरे ह्या दुकानाचा माल आहे, इथून आलेला आहे, नाव तर इथलं घेतलं जात आहे, मग याच्यात तर चुका निघताय ना, दिसताय ना त्या चुका. आज हा माझ्याकडून सर्वात मोठं पाप झालेलं आहे आणि व्यासपीठावर बसून सांगते की आयुष्यात कधीही हा गोंधळ होणार नाही याची मी बाबा मनोभावे काळजी घेईन. आणि एक लेकराच्या भूमिकेमधून सांगते, मी माहेर म्हणते, गजानन कॉलनी माझं माहेर आहे. बाबा आई तुम्ही सर्व माझे मातृतुल्य पितृतुल्य आहात. जर लेकी बाळीला स्वच्छंद कधी मिरवायचंच असेल, मोकळेपणानं बोलायचंच असेल, मग घ्या माहेरी बोलून. मग असं पण नाही की बरं ठीक आहे मग माहेरी बोलून घ्या, मग तुम्ही काही पण येऊन इथे चुका कराल, कारण माहेर आहे, पण गादी तर नारदाची व्यासांची गादी आहे ना. इथून तर थोडंसं प्रामाणिकपणे, थोडं जपून, थोडं अभ्यासपूर्ण बोललं पाहिजे. आणि जे काळाच्या ओघामध्ये गडबडीमध्ये आज माझ्याकडून खूप
भरपूर चुका झालेल्या आहेत याची मला जाणीव आहे. बाबा जरी बालक जरी बोबडा बोली ता वाकडा चुका पाहून मला वाटतं तसं काही झालं. खूप विषय कोणता होता आणि फिरले कुठं कुठं भयानक गोंधळ झालेला आहे. बाबांचं हृदय विशाल आहे, मन मोठं आहे, अंतःकरण मोठं आहे. माझ्यासारख्या लाखो हजारो मुढांना सामावून घेण्याची ती शक्ती बाबांमध्ये आहे. बाबांचं हृदय विशाल महाकाय हृदय आहे. म्हणून बाबांसमोर झालेल्या चुका बाबा पदरात घ्या आणि जी काही सेवा इथे बाबांच्या कृपेतून माझ्या नशिबी येत असते, बाबांच्या प्रेमातून माझ्या नशिबी येत असते, अशीच सेवा भगवंताने बाबांनी माझ्याकडून करून घेऊन. सर्वात महत्त्वाची गोष्ट, माझ्या बुद्धीच्या दोषाने वाचाशुद्धीने जे काही विषय बाह्य बोललेले असेल, जे असत्य असेल, तो पूर्णत्वाने माझ्या वाणीचा दोष आहे. त्याला मी माझ्या पदरात घेते. माझी कान उघडणी बाबा तर करतील, बाबांचा अधिकार आहे, तुम्ही सर्व मंडळी सुद्धा करू शकता. आणि जे काही तुमच्या सर्वांच्या फायद्याचं असेल, जे काही सत्य असेल, जे साच असेल, जे आहेच आहे, जे घ्यायलाच पाहिजे, ज्याला संत वाङ्मयाचा आधार आहे असा एकही शब्द असेल तर तो माझ्या गुरुमाऊलीचा आशीर्वाद म्हणून तुम्ही पदरात घ्यावा. पुंडलिक वरदा श्री हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. परमपूज्य भगवान बाबा की जय. परमपूज्य भक्तराज महाराज की